पूर्वक जर करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे। या संदर्भात मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलणार आहे। जर कोण सांगून नाव टाकत नसेल तर आमचं काय नेतृत्व झाकलं जाणार नाही, त्यांचं कर्तृत्व झाकलं जाणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सिद्ध केलेलं आहे। ते एनडीएचे 3 नंबरचे नेते आहेत। तेव्हा कोणतरी सांगतो आणि नाव घालायचं नाही, म्हणजे सांगणारा पण बालिश आहे असा त्याचा अर्थ आहे। त्या पाण्याचा आढावा मी स्वतः घेतलेला आहे। काही बंधारांमध्ये आपल्या काही बंधारांमध्ये 12 ते 15% पाणी शिल्लक आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही आपल्याला हिंट दिलेली होती की पाऊस हा लांबणार आहे, त्याच्यामुळं पेरणीची जी प्रक्रिया आहे ती थोडी लांबवावी, नाहीतर दुबार पेरणीची वेळ येईल। परंतु आपल्याकडे एखादा पाऊस पडल्यानंतर पेरणी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे, प्रथा आहे। आपल्याकडे काही ठिकाणी पेरणी देखील झालेली आहे। त्याच्यातनं आचारसंहिता होती म्हणून मी जाहीर केलं नाही, परंतु आपण 50 लाख रुपये खत आपल्या बियाण्यासाठी दिलेले आहेत, मोफत बियाण्यासाठी। ते देखील बियाणं वाटप जिल्ह्यामध्ये झालंय। परंतु शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की वेधशाळेचा अंदाज घेऊन तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच पेरणी करावी, अशा पद्धतीचं जे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं त्या आव्हानानुसार आपण काम करावं शेतकऱ्यांनी, एवढीच माझी विनंती। आपत्ती निवारण आढावा मी मागच्या आठवड्यामध्ये घेतला। त्याच्यामध्ये त्याला पूर्व मान्सून आढावा बैठक असते ती पण मी घेतली। त्याच्यामध्ये लँडस्लाईड होणारे जे भाग आहेत, जे आपल्याला काय म्हणतात त्याला भूस्खलन होतं, तिथं प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे। आणि अजून एक त्याच्यामध्ये लोकांना रिलीफ देण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 21 शेल्टर हाऊस बांधतोय 200 कोटी खर्च करून। म्हणजे ज्यावेळी अशा पद्धतीचं भूस्खलन होतं त्यावेळी त्या लोकांना शिफ्टिंगचा जो प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी निवारा केंद्र, ही 21 निवारा केंद्र आपण जिल्ह्यामध्ये बांधतोय। त्याला मंजुरी मिळालेली आहे। MSRDC मार्फत ते आपण काम करतोय। 260 कोटी रुपयाची ती शेल्टर हाऊस आहेत। आता माझ्याकडे पण आहेत लँडस्लाईडचे, आपल्याकडे काही पॉईंट्स आहेत। मी प्रिकॉशन घ्यायला सांगितलेलं आहे। जे घाटाचे रस्ते आहेत तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवा म्हणून सांगितलेले आहेत, इक्विपमेंट्स ठेवा म्हणून सांगितलेले आहेत, पोलिसांना अलर्ट राहा म्हणून सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर तुमचं NDRFची जी टीम आहे ती कायमस्वरूपी चिपळूणला आणून ठेवा म्हणून सांगितलेलं आहे। NDRFचा भविष्यामध्ये चिपळूणला तळ करावा ही देखील माझी मागणी आहे। या सगळ्या आपल्याकडे का होणार नाही, कारण कोस्टगार्डचा तळ आपल्याकडे आहे। आपलं मेरिट रत्नागिरीचं काय आता आपल्या देश पातळीवर, भविष्यामध्ये जागतिक पातळीवर, तर कोस्टगार्डचा जो तळ आहे तो रत्नागिरी झालाय। म्हणजे 720 किलोमीटरमध्ये विशेषतः आपल्या जिल्ह्याला हा फायदा होतो। कोस्टलचं संरक्षण, काही आपत्ती आली तर त्यांचे हेलिकॉप्टर्स आपल्याला वापरता येतात, विमानं वापरता येतात। त्याच्यामुळे मग NDRFचा तळ कुठं पाहिजे, तर NDRFचा तळ हा जिथं शक्यतो जास्त पूर येतो चिपळूणला येतो, म्हणून NDRFचा तळ आपण सध्या तात्पुरता हा चिपळूणला केलेला आहे। यावर्षी तुम्हाला लँडस्लाईड सगळ्यात जास्त कुठं बघायला मिळणार आहे तर ती रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर बघायला मिळणार आहे। आणि जिथं हायवे आता पूर्ण झालाय तिथं तुम्हाला लँडस्लाईड बघायला मिळणार आहे, हायवेवर सगळ्यात जास्त। आणि जिथं प्रिकॉशन्स घेतलेल्या नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ विलेज रोड आहे, तिथं आपल्याला कळलेलं आहे की मागच्याला लँडस्लाईड झाली पण आपण उपाययोजनाच वर्षभर केली नाही, तिथं लँडस्लाईड होणार आहे। पण जास्तीत जास्त लँडस्लाईड रत्नागिरी कोल्हापूर हायवेवर होण्याची शक्यता आहे, हे मला त्यांनी प्रेझेंटेशन नाही। याच्यामध्ये शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी मांडलेली जी भूमिका आहे ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे। आज मी देखील पालकमंत्री म्हणून काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना जेवढा 40 लाख रुपये मी शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी दिला, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना मी निधी दिलेला आहे। त्याच्यामुळे शहर प्रमुखांची इच्छा काय आहे की आपण सांघिकपणानं महायुती म्हणून काम करतोय, त्याच्यामुळं एका कोणाचं श्रेय घेण्यापेक्षा हे सांघिक श्रेय आहे। अजून त्याची प्रशासकीय मान्यता मिळायची, त्यांनी योग्य सांगितलं। म्हणजे मी वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी टेक्निकल मुद्दे टाकलेत की अजून प्रशासकीय मान्यता मिळायची आहे, अजून स्थायी समितीमध्ये जायचं आहे, अजून टेंडर होऊन जनरल बॉडीमध्ये जायचं, बरोबर ना मोरेजी, तुम्ही पण नगरसेवक होता। आणि मी सत्ता किंवा मेजॉरिटी आहे म्हणून सांगत नाही, परंतु तसं जर आम्हाला पाहिजे तसे ठराव मंजूर करायचे झाले तर मेजॉरिटी आज शिवसेनेची आहे। पण असं असताना देखील जे भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक आहेत त्यांना जसा नगरसेवकांना बाकीच्या 40 लाख रुपये निधी दिलाय त्याच पद्धतीनं 40 लाख रुपये निधी दिलेला आहे। जे भाजपाचे शहर प्रमुख आहेत, शहराध्यक्ष आहेत, त्यांनी रवींद्र चव्हाण साहेबांकडे विनंती करून तुमच्याकडच्या गटाराचं काम जे मला न सांगता सुरू केलं होतं रामाच्या आळीतलं, म्हणजे पैसे मंजूर मी करून दिले। पण ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काय तिथं मी कार्यक्रमाला गेलो म्हणजे माझी ओळख काय महाराष्ट्राला होणार अशातला भाग नाही। परंतु हे महायुती किंवा एखादी अलायन्स टिकवण्याचे जे काही प्रकार आहेत हे समन्वयानं घेतले पाहिजेत। माझ्याकडनं कुठेही कोणावर अन्याय होत नाही।
आता एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांच्या पत्राला मान दिला आणि ते मंजूर केलं. आता रवींद्र चव्हाण साहेबांशी देखील रोज मी बोलत असतो, परंतु ज्या पद्धतीनं ते प्रेझेंट केलं जातं त्याच्यामधनं कुठेतरी ठिणगी पडू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी शब्द दिला, आजही तुम्हाला सांगतो, मी शब्द दिलाय की जेव्हा जिल्हा परिषदेला ऑप्शन होईल तेव्हा एक जागा आम्ही भाजपला देणार आहे, मी 100% देणार आहे. आज 18 पंचायत समितीचे सदस्य माझे असताना, शिवसेनेचे असताना, मी तिथं एक पंचायत समितीचा ऑप्शन त्यांना द्यायचं ठरवलं, मी देणार आहे. म्हणजे मी ज्या पद्धतीनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय. आता देवरुख नगरपालिकेच्या बंधाऱ्याचे 8 कोटी रुपये हे कोणी दिले, इमारतीचे 4 कोटी रुपये कोणी दिले. त्याच्यामुळे कुठेही कोणी अन्याय करत नाही. रवींद्र चव्हाण साहेबांना देखील अधिकार आहे पैसे मंजूर करायचा, परंतु इथले जे स्थानिक पदाधिकारी असतात त्यांनी कुठेतरी समजून उमजून काम केलं पाहिजे. आपल्याला महायुती, मी तर असल्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष पण देत नाही, पण शेवटी शहर प्रमुखांची भावना आहे आणि शहर प्रमुख माझ्या प्रचाराची धुरा घेतात, त्याच्यामुळे त्यांचं ऐकणं क्रमप्राप्त आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये टेक्निकली जे सांगितलेलं आहे की प्रशासकीय मान्यता आहे, स्थायी समितीच्या बैठक आहेत, या टेक्निकल बाबी अजून व्हायच्या, अजून एस्टिमेट देखील झालेलं नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.